नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वदीप कापरे आणि आजच्या या भागामध्ये आपलं स्वागत आहे. या भागामध्ये आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा धडा कव्हर करणार आहोत. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे नर्वस कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असंही बोलू शकतो. या धड्याकडे वळण्याआधी आपण एक छोटीशी इंट्रोडक्शन घेऊया. आता मित्रांनो, या पृथ्वी तलावरती वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स असतात, भरपूर सारे ऑर्गॅनिझम असतात, पण प्रत्येक ऑर्गॅनिझमला कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करावं लागतं. वेगवेगळे जे लाईफ प्रोसेसेस असतात प्रत्येक स्टेजमध्ये त्याला कंट्रोल करावे लागतात. बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी त्याला इंटरॅक्ट करायला लागतं. ॲट द सेम टाइम त्याच वेळी त्याला आतमधले जे प्रोसेसेस आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत त्यांना कोऑर्डिनेट करावं लागतं आणि कंट्रोल करावं लागतं. तोच जर आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितला तर तो खूप सिंपल असतो. म्हणजे त्यामध्ये जे ऑर्गनायझेशन आहे ती खूप सिंपल असते. त्याची लाईफ प्रोसेस पण सिंपल असते. त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम एकच असते. एकच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे म्हणून. पण तेच जर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितला तर वेगवेगळे ऑर्गन्स असतात, जसे हार्ट, किडनीज, लंग्स, ब्रेन, मग वेगवेगळे सिस्टीम असतात, जसं एक्सक्रिटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे सगळे सिस्टीम कोऑर्डिनेट करण्याची त्याला गरज असते आणि हे सगळे कंट्रोल करण्यासाठी ही जी सिस्टम असते, जी नर्वस सिस्टम आहे, त्या सिस्टम विषयी आपण बोलणार आहोत. प्लांट्स मध्ये मित्रांनो बघितलं तर वेगवेगळे मुवमेंट्स असतात, जसं फोटोट्रॉपिक, किमोटॅक्टिक, थिमोटॅक्टिक, हे सगळे मुवमेंट असतात. जसं लाईटच्या दिशेने वळायचं म्हटलं तर फोटोट्रॉपिक, जसं केमिकलच्या दिशेने रूट्स एलॉंगेट करायचे असेल तर किमोटॅक्टिक. सो हे सगळे मुवमेंट जे असतात ते वेगवेगळ्या केमिकल सिग्नल्स थ्रू अचीव्ह केले जातात प्लांट्स मध्ये. प्लांट्स त्यांना अचीव्ह करतो, पण त्यामध्ये अशी काही सिस्टीम नसते, नर्वस सिस्टम. तेच जर ॲनिमल्स बघितले, मोस्टली हायर इन्व्हर्टिब्रेट्स, तर त्यामध्ये ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती आणखीन वाढत जाते. त्यांमध्ये होमिओस्टॅसिस घडवून आणायचं असतं. सो त्यासाठी दोन प्रकारचे मेनली सिस्टम्स, केमिकल सिस्टम्स असतात. एक असतो इलेक्ट्रिकल सिग्नल असतो आणि दुसरा असतो तो केमिकल सिग्नल असतो. सो या दोन्ही सिग्नल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते हायर इन्व्हर्टिब्रेट मध्ये ही जी प्रोसेस आहे आणखीन चांगली स्वरूपामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेट केली जाते. तर या चॅप्टर मध्ये आपण तेच हे सगळे जे नर्वस सिस्टम आहे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये बघणार आहोत, अॅनिमल ग्रुप मध्ये पर्टिक्युलरली. आणि तेच आपण ह्युमन बिंग्स मध्ये ही जी सिस्टम आहे ही कशी कंट्रोल केली जाते आणि कशी कोऑर्डिनेट केली जाते तेच आपण जाणून घेणार आहोत. आता मित्रांनो, कुठलाही अभ्यास जर कुठल्याही ऑर्गॅनिझम वरती, एका सिस्टम वरती आपल्याला करायचा असेल तर आपण डायरेक्टली कॉम्प्लेक्स गोष्टीकडे न वळता सिम्पलर फॉर्म्स मध्ये, सिम्पलर सिस्टीम कडे आपण वळतो. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस मध्ये कुठलाही नर्वस सिस्टीम नसतं. ऑल्दो त्यामध्ये वेगवेगळे सेल्स असतात, वेगवेगळे डिफरंट सेल्स असतात ज्यांचं वेगवेगळं फंक्शन असतं, पण त्यांच्यामध्ये एक प्रॉपर नर्वस सिस्टम जी असते ती ऍबसेंट असते. हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात स्पॉन्जेस, आपल्याला माहिती आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स असाइन केले जातात, वेगवेगळे असे ग्रुप ऑफ सेल्स असतात. फॉर एक्झाम्पल सर्टन नंबर ऑफ सेल्स, काही सेल्स जे असतात ते रेस्पिरेशन साठी असतात, काही सेल्स असतात ते डायजेशन साठी असतात, काही सेल्स असतात एक्सक्रिशन साठी, आणि असे वेगवेगळे ग्रुप ऑफ सेल्स असतात जे असाइन केले जातात. आणि यामध्ये पण काही केमिकल सिग्नल्स रिलीज केले जातात, पण त्यामध्ये नर्वस सिस्टम किंवा स्पेशलाइज सेल्स जे कंट्रोल करतात ह्या सगळ्या सिस्टमला, कोऑर्डिनेट करतात, असे सेल्स ऍबसेंट असतात. आता हायर अॅनिमल्स मध्ये बघितलं, हायर प्लांट अॅनिमल्स मध्ये, तर हे जे टिश्यूज, वेगवेगळे ऑर्गन्स जे असतात हे एकत्र येऊन काम करण्याची, एकत्र येऊन कोऑर्डिनेट करण्याची फार गरज असते, किंवा एका फंक्शनिंग त्यांच्यामध्ये प्रॉपर स्मूथ फंक्शनिंग घडवून आणण्यासाठी एका सिस्टमची गरज असते. लोअर अॅनिमल्स जसे बघितले आपण, हायड्रामध्ये एक ट्रू आणि खरी सिंपल सिस्टम असते, नर्वस सिस्टम असते, त्याविषयी पण आपण जाणून घेणार आहोत. पण हायर अॅनिमल्स मध्ये हीच कॉम्प्लेक्स होऊन जाते किंवा कॉम्प्लेक्स पद्धतीने अचीव केली जाते. आता मोस्टली मल्टीसेल्युलर हायर ऑर्गॅनिझम बघितला तर त्यामध्ये दोन प्रकारचे सिस्टम असतात नर्वस सिस्टम मध्ये. पहिला जो असतो नर्वस इलेक्ट्रिकल सिस्टम असतो आणि दुसरा एंडोक्राइन केमिकल सिस्टम असतात. हे दोन्ही एकत्र कोऑर्डिनेट केले जातात, पण या चॅप्टर मध्ये बेसिकली आपण नर्वस सिस्टम, एक जो सिस्टम आहे तो जाणून घेणार आहोत आणि दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण बघूया हायड्रा. आता मित्रांनो, आपण हायड्राचं नर्वस सिस्टम बघूया. हायड्रा हा एक नायडेरियन आहे आणि त्यामध्ये डिफ्यूज पद्धतीने, अशी स्कॅटर्ड पद्धतीने एक नर्वस सिस्टम प्रेझेंट असते आणि ही मोस्ट प्रिमेटिव्ह
नर्वस सिस्टम आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती जेव्हा लाईफ इव्हॉल्व्ह झाल्यानंतर अँड हायड्रा वन ऑफ द ऑर्गॅनिझम आहे, एक असा जीव आहे ज्यामध्ये सिंपल नर्वस सिस्टम उत्पन्न झाली त्यामध्ये. आणि ही सगळ्यात सिंपल आणि ट्रू टाईपची खरी पद्धतीची नर्वस सिस्टम मानली जाते. या नर्वस सिस्टम मध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात. पहिला जो असतो तो सेन्सरी सेल्स असतो, जो सिग्नल सेन्स करतो, आणि दुसरे असतात ते नर्व सेल्स असतात किंवा त्याला न्यूरॉन्स असंही म्हणलं जातं, जे सिग्नल पास करतात. हे जे न्यूरॉन्स असतात हे पूर्ण बॉडीमध्ये स्कॅटर्ड असतात, डिफ्यूज असतात. प्रत्येक पार्टमध्ये, प्रत्येक बॉडीच्या पार्टमध्ये हे सेल्स जे असतात, नर्व सेल्स जे असतात, एकमेकांना जॉईन होऊन सिनॅप्टिक गॅप मधनं जॉईन होऊन एकमेकांना कनेक्टेड असतात. हायड्रामध्ये दोन नर्व नेट्स असतात, दोन्हीही मिझोग्लिया सेल्स मध्ये प्रेझेंट असतात. एक जो असतो टुवर्ड्स एपिडर्मिस असतो, एपिडर्मिस म्हणजे जो सगळ्यात वरचा जो अप्पर मोस्ट स्किन आहे त्या दिशेने असतो, आणि दुसरा जो असतो तो गॅस्ट्रोडर्मिसच्या दिशेने असतो. आता मित्रांनो, हे जे सेन्सरी सेल्स असतात हे सगळीकडे स्कॅटर्ड असतात आणि मोस्टली बॉडी वॉल आणि टेंटेकल्स जे असतात, बॉडी वॉल आणि टेंटेकल्स त्या दिशेने जास्त प्रेझेंट असतात. आता हे सेन्स ऑर्गन जे असतात मोस्टली ऑर्गन्स ऍबसेंट असतात. जसे ह्युमन्स मध्ये सेन्सरी ऑर्गन्स असतात ते ऍबसेंट असतात, पण हायड्रामध्ये सेन्सरी सेल्स प्रेझेंट असतात जे सेन्स करतात सिग्नल आणि ते नर्व सेल्स कडे पास ऑन करतात. न्यूरॉन्स कडे जे पास केली जाते इन्फॉर्मेशन, जो सिग्नल पास केला जातो, हा पण एक फायबरच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असतो न्यूरॉन. त्यामध्ये पण मोटर नर्व्स किंवा सेन्सरी नर्व्स हे ऍबसेंट असतात. आता हा जो इम्पल्स पास केला जातो सेल्स कडे, ह्याला काही पोलॅरिटी नसते, म्हणजे एका डिरेक्शननी पास होईल अशी काही रूल नसतो. त्यामध्ये कुठल्याही डिरेक्शननी ते पास होऊ शकतात. आता जेव्हा हायड्रा पर्टिक्युलर प्रे किंवा फूडच्या दिशेने गेला तर सेन्स करतो, सेन्सरी सेल्स जे असतात ते पहिले सेन्स करतात, आणि हे सेन्स केल्यानंतर हा जो हायड्रा आहे त्या दिशेने जातो आणि ते फूड जो आहे तो अचीव केला जातो किंवा एनगल्फ केला जातो. आणि हा जो सिग्नल आहे हा सगळ्या दिशेने, प्रत्येक दिशेने पास केला जातो ऑल ओव्हर द बॉडी. दुसरं एक्झाम्पल आहे मित्रांनो प्लेनेरिया सिस्टमचा, जे फॉर एक्झाम्पल फ्लॅटवर्म. आता फ्लॅटवर्म हा एक अगेन असा एक इन्व्हर्टिब्रेट आहे जो प्लॅटी हेल्मेंथिसच्या ग्रुपला बिलॉंग करतो अॅनिमल किंगडम मध्ये, आणि हा सुद्धा एक मोस्ट प्रिमिटिव्ह अॅनिमल आहे ज्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रेझेंट असते. ओके, सो हायड्रामध्ये आपण बघितलं की तिथे एक असं सेंट्रल नर्वस सिस्टीम नसते, सगळीकडे जे नर्व्स असतात ते स्कॅटर्ड असतात. पण यामध्ये जे नर्व फायबर्स असतात एकत्र मिळून एक सेंट्रल नर्वस सिस्टम असतात, जे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते आणि पुढे रुडिमेंटरी ब्रेन कडे पास केली जाते. ओके, सो यामध्ये मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता हे जे दोन नर्व कॉर्ड्स प्रेझेंट असतात. ओके, सो फ्लॅटवर्म मध्ये असे दोन नर्व कॉर्ड्स असतात ज्याला वेंट्रल नर्व कॉर्ड्स असं म्हणलं जातं, आणि हे वरच्या बाजूला वेंट्रल साइडला प्रेझेंट असतात. जर हा असा ऑर्गॅनिझम आहे सो त्याच्या वरच्या बाजूला असे दोन नर्व कॉर्ड्स प्रेझेंट असतात. हे राईट फ्रॉम टेल टू हेड रिजन पर्यंत पास ऑन होतात, आणि हेड रिजन मध्ये ते एकत्र येतात किंवा असे दोघे क्लब होतात आणि एक गँग्लिया किंवा त्याला सिफॅलिक गँग्लियॉन असं म्हणलं जातं. आणि हा एक रुडिमेंटरी ब्रेन आहे. रुडिमेंटरी ब्रेन म्हणजे एक अंडर डेव्हलप्ड ब्रेन आहे, पण तो सगळ्या ज्या गोष्टी आहेत सेन्स करू शकतो. आणि यामध्ये हे जे दोन नर्व कॉर्ड्स असतात ते इंटरकनेक्टेड असतात, एकमेकांना कनेक्टेड असतात, आणि त्याला ट्रान्स नर्व असं म्हणलं जातं. जो फायबर कनेक्ट करतो एकमेकांना त्याला ट्रान्स नर्व असं म्हणलं जातं, आणि एका शिडीच्या स्वरूपामध्ये लॅडर फॅशन मध्ये ते जॉईन असतात. आता यामध्ये सुद्धा मित्रांनो सेन्सरी सेल्स असतात. जसे हायड्रामध्ये सेन्सरी सेल्स असतात, सेन्सरी ऑर्गन ऍबसेंट असतो, यामध्ये पण सेन्सरी सेल्स प्रेझेंट असतात आणि ते स्कॅटर्ड असतात ऑल ओव्हर द बॉडी. एपिडर्मिसला मोस्टली प्रेझेंट असतात, आणि ते जे इन्फॉर्मेशन आहे या दोन नर्व कॉर्ड्स थ्रू सिफॅलिक गँग्लियन कडे पास केली जाते. आणि अशा पद्धतीने यामध्ये फ्लॅटवर्म मध्ये सुद्धा जे नर्वस कोऑर्डिनेशन आहे तो कॅरी केला जातो. पण हायड्रा आणि फ्लॅटवर्म मध्ये ह्या दोघांमध्ये आपण बघितलं, हायड्रामध्ये डिफ्यूज टाइपचं नर्वस सिस्टम असतो, आणि तोच जर फ्लॅटवर्म मध्ये बघितलं तर दोन नर्व कॉर्ड्स असतात जे एकमेकांना अटॅच्ड असतात, आणि पुढे जाऊन एक गँग्लियन जो एक रुडिमेंटरी ब्रेन असतो त्यामध्ये कन्व्हर्जन होतं. तर इव्हेंच्युअली एव्होल्युशन मध्ये फ्रॉम हायड्रा, फ्रॉम डिफ्यूज नर्वस सिस्टम टू
मोर स्पेशलाइज, त्यामध्ये एक स्पेशलाइज सेल्स फॉर्म होतात जे केमिकल सिग्नल्स आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्स ते ट्रान्समिट करून एक पूर्ण नर्वस सिस्टम जनरेट होतो. आपण मागच्या वर्षी 11वी मध्ये कॉक्रोचचं नर्वस सिस्टम बघितलं की पेरिफेरल नर्वस सिस्टम, ब्रेन, सेंट्रल नर्वस सिस्टम असे सगळे फॉर्म होतात आणि स्पेशलाइज कोऑर्डिनेशन होतात ज्यामध्ये बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी ते सिग्नल्स जनरेट करतात आणि तेच इंटरनल एन्व्हायरमेंट सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करतात. सो एव्होल्युशन मध्ये एक मोर कॉम्प्लेक्स नर्वस सिस्टम प्रोड्यूस झालं जे आता आपण ह्यूमन्स मध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण न्यूरल टिश्यू बद्दल बोलूया. न्यूरल टिश्यू एक स्पेशलाइज टाइप ऑफ टिश्यू असतो ज्यामध्ये सिग्नल ट्रान्सडक्ट करण्याची क्षमता असते. आता न्यूरल टिश्यू जो आहे मित्रांनो, दोन प्रकारचे सेल्सनी बनलेला असतो. मोस्टली दोन प्रकारचे सेल्स असतात. पहिला जो असतो तो न्यूरॉन असतो आणि दुसरा जो असतो तो न्यूरोग्लाया किंवा ग्लायल सेल्स नी बनलेला असतो. आता मित्रांनो, जे न्यूरॉन्स असतात ते टर्मिनली डिफरन्शिएटेड सेल्स असतात, म्हणजे त्यामध्ये सेल डिव्हिजनची जी क्षमता आहे ती लूज झालेली असतात. ते सेल डिवाइड होत नाही. एकदा न्यूरॉन बनलेला असेल तर त्यामध्ये सेल डिव्हिजन होणार नाही. आणि दुसरा जो आहे न्यूरोग्लिया किंवा न्यूरोग्लायल सेल्स, यामध्ये सेल डिव्हिजन होऊ शकतं. आता हे जे नर्व्स असतात मित्रांनो, हे नर्व्स मध्ये दोन प्रकारचे नर्व्स असतात मोस्टली. पहिला जो असतो सेन्सरी आणि दुसरा असतो मोटर, आणि तिसरा जो असतो मिक्स टाइपचा असतो. आता मित्रांनो, सेन्सरी जो असतो तो फ्रॉम रिसेप्टर टू सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत मेसेज ट्रॅव्हल करतो किंवा सिग्नल ट्रान्सडक्ट करतो. वाईल मोटर न्यूरॉन जो असतो तो सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून ते रिसेप्टर्स किंवा सेल बॉडी जे इफेक्टर्स असतात त्यांपर्यंत मेसेज ट्रॅव्हल करतो. मोटर न्यूरॉन अवे फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम आणि सेन्सरी न्यूरॉन तो टुवर्ड्स सेंट्रल नर्वस सिस्टम मेसेज ट्रॅव्हल करतो. आणि मिक्स टाइप असतात ते दोन्ही बाजूकडे मेसेज ट्रॅव्हल करतात. आता मित्रांनो, हे सगळे न्यूरॉन्स आणि नर्वस ऑर्गन मिळून एक नर्वस सिस्टम तयार होतो. नर्वस सिस्टम मध्ये सिग्नल्स ट्रान्सडक्ट होतात, गेन होतात आणि ते एन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट करतात. फॉर एक्झाम्पल, सपोज मला ही बॉटल उचलायची आहे, तर पहिल्यांदा मी सेन्स करणार, डोळ्यांनी सेन्स होणार की इकडे एक बॉटल आहे. ओके, सो बॉटल सेन्स झाल्यानंतर माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टम कडे मेसेज जाणार की इकडे एक बॉटल आहे आणि मला ती उचलायची आहे. सेंट्रल नर्वस सिस्टम तुम्हाला ती सिग्नल अनालाइज करणार. अनालाइज केल्यानंतर मोटर न्यूरॉन थ्रू तो सिग्नल ट्रान्सडक्ट करणार माझ्या हाताला. सो हात माझा घेणार आणि मूवमेंट करून ती जी बॉटल आहे ती उचलणार आणि पाणी पिणार. सो असा एक पूर्ण सिस्टम डेव्हलप होते ज्यामध्ये सिग्नल्स ट्रान्सडक्ट होतात, गेन होतात आणि एक पूर्ण नर्वस सिस्टम जनरेट होते ज्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र येऊन कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करत असतात. मित्रांनो, आता आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघूया किंवा एक नर्व सेलचं स्ट्रक्चर बघूया. न्यूरॉन जो आहे तो एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतो पूर्ण नर्वस सिस्टमचा. म्हणजे एकत्र मिळून सगळे न्यूरॉन्स एकत्र जॉईन होतात आणि एक नर्वस सिस्टम प्रोड्यूस होतो. जर न्यूरॉनचं बघितलं, एक मल्टीपोलर न्यूरॉन घेतला, मल्टीपोलर एक्झाम्पल घेतलं मल्टीपोलर न्यूरॉनचं, तर त्यामध्ये 3 डिस्टिंक्ट पार्ट आपल्याला बघायला मिळेल. पहिला जो आहे तो सायटॉन, दुसरा एक्झॉन आणि तिसरा डेंड्राइट्स. तर एक एक करून आपण जाणून घेऊया. पहिला आहे सायटॉन. सायटॉन मध्ये एक सेंट्रल न्यूक्लियस असतो. सायटॉनला सेल बॉडी पण म्हणलं जातो. सो हा एक सायटॉन आहे. सायटॉन मध्ये हा एक सेंट्रल न्यूक्लियस प्रेझेंट असतो. त्यामध्ये एक डिस्टिंक्ट न्यूक्लिओलस पण प्रेझेंट असतो. त्याचा जो सायटोप्लाझम किंवा न्यूरोप्लाझम आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे आपल्याला गोष्टी बघायला मिळतील. पहिला जो आहे न्यूरोफायब्रिल्स, दुसरा निसेल्स ग्रॅन्युल्स आणि तिसरा वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स. आता न्यूरोफायब्रिल्स जे असतात ते मेसेज ट्रान्समिट करण्यासाठी खूप उपयोगी असतात. दुसरे जे असतात निसेल्स ग्रॅन्युल्स. निसेल्स ग्रॅन्युल्स हे फ्रॅगमेंटेड एंडोप्लाझमिक रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतो ज्यामध्ये काही एन्झाइम्स प्रेझेंट असतात जे न्यूरोट्रान्समिटर्स बनवत असतात आणि ते असे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. युजली जर डेंड्राइटचा एंड पार्ट बघितला तर तिकडे न्यूरोफायब्रिल्स आणि निसेल्स ग्रॅन्युल्स हे दोन्हीही बघायला मिळतील. दुसरा आहे डेंड्रॉन. डेंड्रॉन हा एक ब्रांच स्ट्रक्चर असतो, म्हणजे सेल बॉडी मधनं काही प्रोजेक्शन्स निघतात बाहेर आणि त्याला डेंड्रॉन म्हटलं जातं. आणि हा जो डेंड्रॉन आहे वेगवेगळे ब्रांच फॉर्म होतात आणि त्याला डेंड्राइट्स म्हटलं जातं. सो युजली हे जे डेंड्राइट्स असतात
हे मेसेज टुवर्ड्स सेल बॉडी म्हणजे टुवर्ड्स सायटॉन पास करतात. तिसरा आहे एक्झॉन. एक्झॉन जो आहे तो सेल बॉडी मधनं एक मोठा प्रोजेक्शन निघतो आणि एक सिंगल असतो आणि एक मोठा प्रोजेक्शन त्याला एक्झॉन म्हणलं जातं. आता एक्झॉन जर बघितला तर तो अनब्रांच्ड असा, डेंड्राइट्स कसे ब्रांच्ड असतात तसा एक्झॉन ब्रांच्ड नसतो, तो अनब्रांच्ड असतो. त्यामध्ये न्यूरोफायब्रिल्स प्रेझेंट असतात, बंडल ऑफ न्यूरोफायब्रिल्स असतात जे ट्रान्समिट करतात सिग्नल्स. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये निसेल्स ग्रॅन्युल्स जे असतात ते ऍबसेंट असतात. एक्झॉनचा टर्मिनल पोझिशन बघितले तुम्ही, हा रिजन, तर त्यामध्ये टिलोडेंड्रॉन्स म्हणजे मोठमोठे प्रोजेक्शन्स असतात, त्याला टिलोडेंड्रॉन्स म्हणलं जातं. आता एक्झॉन जो असतो तो सायटॉनच्या अगेन्स्ट मेसेज ट्रॅव्हल करतो. म्हणजे सपोज हा एक्झॉन आहे तर मेसेज या दिशेने टुवर्ड्स अवे फ्रॉम सायटॉन पास केला जातो. म्हणजे टुवर्ड्स सायटॉन कधी पास होत नाही पण अवे फ्रॉम सायटॉन मेसेज पास केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे टिलोडेंड्रॉन्स आहेत जे एक्झॉन मधनं निघालेले आहेत, हे वेगवेगळ्या न्यूरॉन्सला आयदर अटॅच होतात किंवा एका ग्लँडला अटॅच होतात किंवा एका मसलला किंवा स्किनला, कुठलाही सेन्सरी भाग आहे जिथं सिग्नल्स सेन्स केला जातो हे तिकडे अटॅच होतात. आता मित्रांनो, हे जे टिलोडेंड्रॉन्स आहेत ते जेव्हा दुसऱ्या न्यूरॉन्सला अटॅच होतात तर त्या अटॅच पोझिशनला सिनॅप्स म्हणलं जातं. म्हणजे तो जो गॅप असतो दोघांमध्ये त्याला सिनॅप्स म्हणलं जातं आणि तिकडे केमिकल मेसेजेस किंवा इलेक्ट्रिकल इम्पल्सेस पास केले जातात. केमिकल इम्पल्सेस म्हणजे केमिकल मेसेजेस म्हणजे जसे न्यूरो ट्रान्समिटर्स इकडून निघतात आणि दुसऱ्या न्यूरॉनला अटॅच होतात. सो असे मेसेजेस पास केले जातात. आणखीन एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा जो एक्झॉन आहे हा मायलिनेटेड असतो. म्हणजे एक स्पेशलाइज सेल्स असतात त्याला ऑलिगोडेंड्रोसाइट किंवा श्वान सेल्स म्हणलं जातं. हे जे न्यूरोग्लायल सेल्स असतात हे या एक्झॉनला अटॅच होतात आणि एक मायलिन शीट त्याला म्हणजे एक शीट असते, एक चादर टाईप लपेटली जाते त्या न्यूरॉनच्या आजूबाजूला एक्झॉनच्या रिजनला आणि त्याला मायलिन शीट असं म्हणलं जातं. मायलिन शीट एक इन्सुलेशनचं काम करतं आणि हे जे सिग्नल्स ट्रान्सडक्ट होतात ते फास्ट रीतीने ट्रॅव्हल व्हावं म्हणून ह्याचं मेन फंक्शन असतं. जेव्हा दोन मायलिन शीटच्या मधला जो गॅप असतो जेव्हा किंवा एक नोड असतो त्याला नोड्स ऑफ रॅनवियर असं म्हणलं जातं. आता मित्रांनो दुसरे आहे न्यूरोग्लायल सेल्स. आता ग्लायल सेल्स किंवा न्यूरोग्लायल सेल्स जर तो हा वर्ड बघितला, ग्लायल्स म्हणजे ग्लू, ग्लू म्हणजे डिंक. ओके, सो हे जे सेल्स असतात हे असोसिएटेड असतात न्यूरॉनशी म्हणून याला ग्लायल सेल्स म्हणले जातात. आता मोस्ट ऑफ दी ग्लायल सेल्स बघितले तर न्यूरॉन्सच्या तुलनेमध्ये हे खूप जास्त प्रमाणात असतात. तर आपण बघितलं की एका न्यूरॉनला श्वान सेल्स, ऑलिगोडेंड्रोसाइट्स हे सगळे अटॅच्ड असतात. सो जर एका न्यूरॉनला एवढे सगळे सेल्स अटॅच असतील तर यांची जी संख्या टोटल बघितली तर खूप जास्त असते एका न्यूरॉनच्या तुलनेमध्ये. आता मित्रांनो हे जे सेल्स असतात न्यूरोग्लायल सेल्स हे सपोर्टिंग सेल्स असतात. यांचं बेसिक फंक्शन जे असतं सपोर्ट करणं न्यूरॉनला, ना की ह्याचं वेगळं नर्वस सिस्टीम मध्ये वेगळं काही फंक्शन नाहीये. फक्त न्यूरॉन्सला सपोर्ट करण्यासाठी यांचं मेन फंक्शन आहे. आता मित्रांनो आपण एक एक करून हे जे सगळे न्यूरोग्लायल सेल्स आहेत त्यांचं आपण फंक्शन जाणून घेऊया. आता न्यूरोग्लायल सेल्स दोन सिस्टीम मध्ये विभाजित केले गेले आहेत. पहिल्या जवळ सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि दुसरा आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर पहिला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमचे जे सेल्स आहेत ते जाणून घेऊया. त्यापैकी पहिला जो सेल टाइप आहे तो आहे ऑलिगोडेंड्रोसाइट. तर तुम्ही इकडे बघू शकता ऑलिगोडेंड्रोसाइट हा एक असोसिएटेड फॉर्म असतो सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या न्यूरॉनशी. सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो न्यूरॉन असतो त्याच्या एक्झॉनच्या अवतीभोवती एक चादर टाइप गुंडाळलेला असतो, त्याला मायलिन शीट असं म्हणलं जातं आणि एक इन्सुलेशनचं काम केलं जातं. हा जो मायलिन शीट असतो तो इन्सुलेट केला जातो एक्झॉनच्या अवतीभोवती आणि बिकॉज ऑफ दिस ह्याच्यामुळे जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस असतात, जे काही इलेक्ट्रिकल सिग्नल्स असतात ते फास्ट रित्याने ट्रॅव्हल केले जातात. आता ही जी मायलिन शीट असते मित्रांनो ही असते प्रोटीन आणि फॅट्सनी बनलेली आणि बिकॉज ऑफ फॅट्स आणि प्रोटीननी बनलेली आहे. तर हा जो कंपोनेंट आहे तो सीएनएस मध्ये किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये व्हाईट मॅटरला विभाजित करतो आणि जो सायटॉन आहे जो सेल बॉडी आहे ती ग्रे मॅटरला विभाजित करते. वाईल हा जो व्हाईट मॅटर आहे
त्यामध्ये मोस्टली एक्झॉन असतो आणि त्यामध्ये पण हे जे मायलिन शीट्स असतात जे फॅट्सनी कव्हर केलेले असतात, बिकॉज ऑफ दॅट त्यांमध्ये एक व्हाईट कलर येतो आणि हा कॉन्स्टिट्यूट करतो व्हाईट मॅटर. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये दुसरे जे सेल्स आहेत ते म्हणजे मायक्रोग्लिया. मायक्रोग्लिया सेल्स तुम्ही बघितले तर एक छोटे स्मॉल साईजचे सेल्स असतात आणि त्यांच्या अवतीभोवती असे ट्री लाईक प्रोजेक्शन्स बाहेर आलेले असतात. मित्रांनो, हे जे सेल्स असतात हे मोनोसाइट्स मधनं डिराईव्ह झालेले असतात. मोनोसाइट जे की इम्युन सिस्टीमचा हा एक सेल आहे त्यांपासून डिराईव्ह झालेला असतो आणि ह्याचं काम मॅक्रोफाज सारखंच काम असतं. म्हणजे साइट ऑफ इंजरी, जर न्यूरॉनच्या अवतीभोवती कुठे इंजरी झाली असेल किंवा अँटीजनचा किंवा एका मायक्रोबचा अटॅक झाला असेल तर त्या साइटला जाऊन हे ते मायक्रोबला किंवा त्या डेड न्यूरॉनला एनगल्फ करायचं काम करत असतो. म्हणून ह्याचं बेसिक काम असतं इम्युन सिस्टीम सारखं. सो इम्युन सिस्टीम सारखं त्याचं काम असतं आणि हे जे साइट ऑफ इन्फेक्शन असतात तिकडे जाऊन जे बॅक्टेरिया असतात, जे अँटीजन असतात त्यांना एनगल्फ करण्याचं काम ह्यांचं असतं. तिसरा सेल आहे ॲस्ट्रोसाइट्स. ॲस्ट्रोसाइट्स तुम्ही इकडे बघितला तर एक स्टार शेप्ड सेल असतो. हा जो ॲस्ट्रोसाइट सेल आहे किंवा न्यूरोग्लायल सेल आहे हा मोस्ट अबंडंट टाइप ऑफ न्यूरोग्लायल सेल्स आहे. जर पूर्ण न्यूरोग्लायल सेल्स बघितले एका सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये तर ॲस्ट्रोसाइटची जी संख्या आहे ती सर्वात जास्त असते. ह्याचं काम जर बघितलं तर खूप व्हेरी करतं, म्हणजे भरपूर सारे ह्याचं काम असतं. पहिलं तर हे ऍब्झॉर्प्शन आणि सिक्रिशन ऑफ न्यूरल ट्रान्समीटर करतो. म्हणजे न्यूरल ट्रान्समीटर जो एक सिग्नल असतो केमिकल सिनॅप्सचा तो ऍब्झॉर्ब किंवा ट्रान्समिट करतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा इलेक्ट्रिकल इम्पल्स मेडिएट सुद्धा करतो, म्हणजे इलेक्ट्रिकल इम्पल्स जो असतो तो सुद्धा रेग्युलेट करतो. तिसरं म्हणजे हा ब्लड ब्रेन बॅरियर जो आहे तो मेंटेन करतो. आता मित्रांनो, ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे काय असतो? ब्लड ब्रेन बॅरियर एक बॅरियर असतो जो की ब्लड सेल्स जे असतात ते ब्रेन पर्यंत पोहोचत नाही. म्हणजे त्यांमध्ये जे सपोज व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया त्यामध्ये असतील तर ते ब्रेन मध्ये जाऊन इन्फेक्शन कॉज करू शकतात. म्हणून हे रोखण्यासाठी एक ब्लड ब्रेन बॅरियर असतो आणि तो मेंटेन करण्याचं काम ॲस्ट्रोसाइटचं असतं. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये शेवटचा जो न्यूरोग्लायल टाइपचा सेल आहे तो म्हणजे एपिडायमल सेल्स. सो एपिडायमल सेल्स तुम्ही इकडे बघू शकता. हा एक एपिडायमल म्हणजे एपिडायमल म्हणलं तर एपिडर्मिसशी मिळता जुळता एक सेल असतो. तो एक सिंगल लेअर मध्ये असतो. तुम्ही बघू शकता हे एकमेकांना अटॅच्ड आहे, एकमेकांना अटॅच असतात आणि सिंगल लेअर मध्ये असतो आणि तो स्क्वेमस किंवा कॉल्युमनार टाइपच्या सेल्स पासून बनलेला असतो. मित्रांनो, हा जो सेल आहे ह्याचं काम काय असतं आपण ते जाणून घेऊया. हा वेंट्रिकल्स मध्ये किंवा ब्रेन कॅव्हिटीज मध्ये किंवा स्पायनल कॉर्ड मध्ये लाइनिंगच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असतात आणि या लाइनिंग मध्ये एक सर्टन फ्लुइड सिक्रेट करत असतो ज्याचं नाव असतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड किंवा CSF. ह्याला प्रोड्यूस करणं आणि सर्क्युलेट करण्याचं काम ह्याचं असतं. दॅट इज एपिडायमल सेल्स. दुसरा आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये दोन सेल्स असतात. पहिला जो आहे तो श्वान सेल. श्वान सेल मित्रांनो हा मायलिन शीट प्रोड्यूस करतो एक्झॉनच्या अवतीभोवती आणि ते पण पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये आपण बघितलं की तो ऑलिगोडेंड्रोसाइट्स असतो जो एक्झॉनच्या अवतीभोवती मायलिन शीट प्रोड्यूस करतो. पण पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये श्वान सेल्स असतात आणि हे मोस्ट अबंडंट टाइप ऑफ सेल्स असतात. ग्लायल सेल्स असतात पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये जे मायलिन शीट प्रोड्यूस करतात मेडुलेटरी नर्वच्या अवतीभोवती, जे की सिग्नल फास्ट रित्या ट्रान्सफर करण्यासाठी खूप उपयोगी असतात. दुसरे शेवटचा आहे सॅटेलाइट सेल्स. आता सॅटेलाइट सेल्स जे असतात ते अगेन न्यूरॉनचा जो फंक्शन आहे, मेन फंक्शन आहे सिग्नल ट्रान्समिट करणं, त्याचा सपोर्ट करतात. सिनॅप्स. मित्रांनो, सिनॅप्स हा एक गॅप असतो बिटवीन टू नर्व सेल्स. जेव्हा दोन नर्व सेल्स किंवा दोन न्यूरॉन्स एकमेकांना जॉईन होतात तर त्या दोघांचा जो डेंड्राइट्स आणि एक्झॉन आहे त्या दोघांमध्ये एक गॅप निर्माण होते आणि ही जी सिनॅप्टिक गॅप असते ह्याला सिनॅप्स म्हणलं जातं. आणि हा जो सिनॅप्टिक गॅप आहे यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स किंवा इलेक्ट्रिकलचे इम्पल्स ट्रान्सफर होत असतो दुसऱ्या न्यूरॉन मध्ये. आता मित्रांनो, आपण वेगवेगळे प्रॉपर्टीज पाहूया न्यूरॉनचे किंवा नर्व फायबरचे वेगवेगळे प्रॉपर्टीज पाहूया आणि ते कसे आहेत ते बघूया. पहिला आहे एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी. एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी मध्ये जो नर्व फायबर आहे त्याला एक पर्टिक्युलर स्टिम्युलस किंवा सिग्नल मिळतो आणि तो जो स्टिम्युलस आहे
किंवा जो सिग्नल आहे तो आत्मसात करून घेतो आणि आत्मसात करून घेतल्यानंतर तो ऍक्टिव्ह होतो. आणि हा जो स्टिम्युलस आहे हा केमिकल असू शकतो किंवा हा इलेक्ट्रिकल असू शकतो. इलेक्ट्रिकल असला तर तो पोलराइज मेम्ब्रेनची जी पोलॅरिटी आहे प्लस मायनस जे चार्जेस असतात ते रिव्हर्ट होतात. सो हे एकदा आत्मसात केल्यानंतर तो ऍक्टिव्ह होतो आणि तो जो सिग्नल आहे तो पास ऑन करतो म्हणजे पुढे पास ऑन करतो म्हणजे कंडक्ट करतो. म्हणून तो जो दुसरी प्रॉपर्टी आहे ती कंडक्टिव्हिटी आहे. म्हणजे हा जो सिग्नल त्यांनी मिळालेला आहे एका न्यूरॉन पासून तो ट्रान्समिट करतो दुसऱ्या न्यूरॉनला, त्याला कंडक्टिव्हिटी म्हणलं जातं. तिसरं आहे स्टिम्युलस. आता स्टिम्युलस काय किंवा सिग्नल काय? सिग्नल हा किंवा स्टिम्युलस हा एक असा सिग्नल आहे जो की डिटेक्टेबल आहे. फिजिकल असू शकतो किंवा केमिकल असू शकतो किंवा इलेक्ट्रिकल असू शकतो. हा एक्सटर्नल असू शकतो किंवा इंटरनल असू शकतो. एक्सटर्नल असला तर प्रेशर, टेम्परेचर आणि टेस्ट हे 3 गोष्टी असू शकतात आणि हा कुठलाही सिग्नल असू शकतो आणि त्याला स्टिम्युलस असं म्हणलं जातं. आता मित्रांनो हा जो स्टिम्युलस आहे ह्याला एक मर्यादा असते. म्हणजे हा पुढे पास होण्यासाठी एक लिमिट असतं. म्हणजे एका ठराविक इंटेन्सिटी मध्ये हा पुढून सिग्नल मिळाला तरच तो पास ऑन होणार. जर त्या ठराविक मर्यादामध्ये लिमिट मध्ये नाही मिळाला किंवा इंटेन्सिटी मध्ये नाही मिळाला तर पुढे पास होणार नाही. आणि हा जो मर्यादा आहे किंवा लिमिट आहे ह्याला थ्रेशोल्ड स्टिम्युलस असं म्हटलं जातं. आता हे जे इंटेन्सिटी असतो हा जो स्टिम्युलस असतो तो जर वीक असेल म्हणजे थ्रेशोल्ड स्टिम्युलसच्या खालती असेल, लो इंटेन्सिटी असेल तर त्याला सबलिमिनल स्टिम्युलस असं म्हटलं जातं आणि तो पुढे पास ऑन होत नाही. दुसरा आहे सुप्रालिमिनल. सुप्रालिमिनल म्हणजे एका थ्रेशोल्ड स्टिम्युलसच्या पेक्षा जास्त इंटेन्सिटीचा असतो पण तो एकाच पद्धतीने म्हणजे एकाच डिग्रीने पुढे पास ऑन होतो आणि त्याला सुप्रालिमिनल स्टिम्युलस असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे समेशन इफेक्ट. फॉर सपोज एक सबलिमिनल किंवा वीक सिग्नल आलेला आहे आणि हा सुप्रालिमिनल सबलिमिनल किंवा मिनिमल वीक सिग्नल भरपूर सारे न्यूरॉन्स मध्ये उत्पन्न झालाय. तर भरपूर सारे न्यूरॉन्स मध्ये जेव्हा हा उत्पन्न होतो त्याचा समेशन होतं म्हणजे त्याचं ऍडिशन होतं आणि ऍडिशन होऊन एक पूर्ण स्ट्रॉंग सिग्नल बनू शकतो आणि जो की डिटेक्ट करू शकतो आणि पुढे ट्रान्सफर होऊ शकतो. याला समेशन इफेक्ट असं म्हटलं जातं. दुसरा आहे ऑल किंवा नन लॉ. आता ऑल किंवा नन लॉ मध्ये एक जर सिग्नल असेल तो सबलिमिनल सिग्नल असेल तर आयदर ट्रान्सफर होईल किंवा ट्रान्सफर होणार नाही. जर तो सिग्नल ट्रान्सफर होणार असेल तर तो अर्ध्यातनच नाही होणार पण पूर्ण जी एंटायर लेंथ आहे नर्वची पूर्ण नर्व पर्यंत तो ट्रान्सफर होणार, अर्ध्यातनं नाही होणार. जो तो सबलिमिनल असो किंवा सुप्रालिमिनल असो तो पूर्ण एंटायर लेंथ ऑफ न्यूरॉन जो आहे तो पूर्ण एंटायर लेंथ मध्ये ट्रान्सफर होणार आणि पुढच्या न्यूरॉन मध्ये जाणार. नेक्स्ट आहे रिफ्रॅक्टिव्ह पिरियड. आता रिफ्रॅक्टरी पिरियड मध्ये जेव्हा एक न्यूरॉन घेतला आपण आणि एका न्यूरॉन मध्ये एक सिग्नल ट्रान्सडक्ट होत असेल आणि दुसरा लगेच आलेला असेल सिग्नल तर तो कंडक्ट करणार नाही किंवा फेल होणार. तो परसिव्ह करणार नाही कारण की एक सिग्नल ऑलरेडी ट्रान्सडक्ट होतोय. तर एक सिग्नल ट्रान्सडक्ट झाल्यानंतर जो ब्रेक असतो की 1 मिली सेकंडचा असतो. 1 मिली सेकंड पेक्षा कमीही असू शकतो किंवा जास्त असू शकतो पण खूप कमी असतो. कितीही शॉर्ट असला आणि हा जो दुसरा सिग्नल आहे कितीही स्ट्रॉंग असला तरी तो आत्मसात करणार नाही किंवा ट्रान्सडक्ट करणार नाही आणि ह्याला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हणलं जातं. दुसरं आहे सिनॅप्टिक डिले. आता मित्रांनो सिनॅप्टिक डिले मध्ये जेव्हा एक पर्टिक्युलर एक्झॉन टर्मिनल एक पर्टिक्युलर न्यूरोट्रान्समीटर रिलीज करतो आणि दुसरा जो डेंड्राइट आहे तो ऍब्सॉर्ब करतो तर त्या कालावधीमध्ये जो सिनॅप्स असतो म्हणजे जो ब्रेक असतो जेवढा टाइम लागला जातो त्याला सिनॅप्टिक डिले असं म्हणलं जातं. म्हणजे त्यामध्ये एक सिग्नल एका एक्झॉन थ्रू पास होतो पण ते ऍट सिनॅप्टिक गॅप म्हणजे सिनॅप्टिक गॅपच्या इथं जे न्यूरोट्रान्समीटर्स रिलीज होतात आणि दुसऱ्या डेंड्राइट्स ते ऍक्टिव्ह करतात. हा जो गॅप आहे हा जो टाइम इंटरवल आहे ह्याला सिनॅप्टिक डिले म्हणलं जातं. नेक्स्ट आहे सिनॅप्टिक फॅटिग. नाव सिनॅप्टिक फॅटिग मध्ये काय होतं मित्रांनो एक एक्झॉन टर्मिनल जेव्हा एक पर्टिक्युलर न्यूरोट्रान्समीटर रिलीज करतो तो रिलीज केल्यानंतर त्याच्याजवळ दुसरा सिग्नल कंडक्ट करण्यासाठी न्यूरोट्रान्समीटर्स नसतात आणि हे जे न्यूरोट्रान्समीटर्स नसतात हा जो टाइम इंटरवल आहे किंवा हा जो गॅप आहे त्याला सिनॅप्टिक फॅटिग असं म्हणलं जातं आणि हा जो टर्म आहे तो सिनॅप्टिक फॅटिग आहे म्हणजे त्याच्याकडे
न्यूरो ट्रान्समिटर्स नाही येत रिलीज करण्यासाठी. सो अंटिल अँड अनलेस तो पुढे जाऊन ते जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत तो अचीव्ह करतोय, परत पुन्हा एकदा एनगल्फ करतोय, तोपर्यंत त्यामध्ये सिग्नल ट्रान्सडक्शन होणार नाही आणि ह्याला या टर्मला सिनॅप्टिक फॅटिग असं म्हणलं जातं. नेक्स्ट आहे वेलॉसिटी. नाउ वेलॉसिटी हा एक रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स आहे, म्हणजे एका न्यूरॉन मध्ये किती फास्ट रित्या तो ट्रान्समिट होतोय, तो जो इम्पल्स आहे तो फास्ट रित्या ट्रान्समिट होतोय, याला वेलॉसिटी म्हणलं जातं. ओके, नाउ वेलॉसिटी जर बघितली आपण एका न्यूरॉन मध्ये, तर तो जो न्यूरॉन आहे जेवढा लांब असेल तर तेवढी फास्ट असेल, आणि तेच तो जेवढा थिक असेल, जाड असेल, तेवढाच तो सिग्नल फास्ट रित्या ट्रान्सफर होऊ शकतो. ही जी वेलॉसिटी ऑफ ट्रान्समिशन आहे आपण एका व्हॉलंटरी फायबर मध्ये बघितली तर तीच जास्त असते इन कम्पेअर टू ऑटोनॉमिक किंवा इनव्हॉलंटरी फायबर्स. सिमिलरली हा जो न्यूरॉन आहे तो मेड्युलेटेड असेल, म्हणजे मायलिन शीट असेल त्याच्या अवतीभोवती मेड्युलेटेड असेल, तर त्यामध्ये फास्ट असेल ऍज कम्पेअर टू नॉन मेड्युलेटेड, म्हणजे ज्यामध्ये मायलिन शीट ऍबसेंट आहे त्यामध्ये हा जो वेलॉसिटी आहे ही कमी असेल. आता मित्रांनो आपण हा जो सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे किंवा सिनॅप्स आहे बघितला, जेव्हा एक एक्झॉन दुसऱ्या डेंड्राइट्सला जॉईन होतो, तो जो गॅप आहे त्याला सिनॅप्स म्हणलं जातं. आता या सिनॅप्स गॅप मध्ये तो जो न्यूरॉन जो आहे तो सिग्नल ट्रान्सडक्ट करतोय, त्याला प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणलं जातं. आणि तो जो न्यूरॉन आहे जो सिग्नल अचीव्ह करतोय किंवा परसिव्ह करतोय किंवा आत्मसात करतोय, त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणलं जातं. आणि ही जी प्रोसेस आहे जेव्हा एका प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मधनं एका पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये ट्रान्सफर होतो एक इम्पल्स, त्याला सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं म्हणलं जातं. आणि हे एक वन वे प्रोसेस आहे, म्हणजे एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉनकडे सिग्नल ट्रान्सफर होतोय, पण त्या दुसऱ्या न्यूरॉन कडून पहिल्या न्यूरॉनकडे ट्रान्सफर होणार नाही, कारण की हा एक वन वे प्रोसेस आहे.